काल आपण साऊथ आफ्रिकाबरोबर मोठ्या फरकाने हरलो आणि या गोष्टीचा खापर फोडण्यात आलं गौतम गंभीर, सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा यांच्यावर. कारण की त्यांनी घेतलेले निर्णय चुकले. नेमकं असे कोणते कारण होते? कोणते निर्णय होते जे आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला? तेच आपण या व्हिडिओमधून पाहू. तर सरळ प्रश्न, टीम इंडिया वर्ल्ड कप 2026 मधून बाहेर पडू शकते का? हो. आणि हे ऐकताना ज्या लोकांना राग येतो त्यांनी स्कोअर कार्ड बघावा. स्पर्धेपूर्वी भाषा वेगळी होती. आम्ही 250 ते 300 मारू, नवीन भारत, भीती नाही. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काय झालं? 18 ओव्हर, 111 धावा. पूर्ण संघ मानसिकदृष्ट्या तुकलेला. हा पराभव फक्त आकड्यांचा नाही, हा मानसिकतेचा पराभव आहे. ज्या संघाकडून आपण वर्चस्व अपेक्षित करत होतो तो संघ स्वतःचा विकेट वाचवण्यात व्यस्त दिसला. अभिषेक शर्मा, पहिल्यांदा जेव्हा तो आला त्याच्याकडे निडरता होती. आता संकोच दिसतोय. पार्ट टाइम गोलंदाजासमोर अडखळणं ही फॉर्मची नाही, मानसिकतेची समस्या आहे. तिलक वर्मा, धावा आहेत पण परिणाम नाही. T20मध्ये 25 धावा 25 चेंडूत म्हणजे संघावर भार. स्ट्राईक रेट 100 ते 110 असेल तर सामन्याची गती तुटते. सूर्यकुमार यादव, मोठ्या संघांविरुद्ध का अडकतो? हा प्रश्न विचारणं चुकीचं नाही, कारण USA विरुद्ध वेगळी बॅटिंग आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वेगळी. मोठ्या मंचावर मोठी खेळी हवी असते. संकटात स्थिरता नव्हे, प्रभाव हवा असतो. या सगळ्याच्यामध्ये सर्वात मोठा मुद्दा आहे भीती. पूर्वी भाषा होती, 2 विकेट पडल्या तरी वेग वाढवू. प्रत्यक्षात 2 विकेट पडल्या आणि वेग गायब. रोटेशन थांबलं, सीमारेषा शांत, डगआउटमध्ये चिंता. ही टीम जिंकण्याच्या मूडमध्ये नव्हती, ती हरू नये म्हणून खेळत होती. आणि T20मध्ये जो हरू नये म्हणून खेळतो तो हारतोच. आता येतो नेतृत्वाचा प्रश्न. गौतम गंभीर, आक्रमक प्रतिमा, निर्भीड बोलणं, निर्णायक शैली. पण मैदानावर दिसलं काय? पहिल्या 2 सामन्यात इशारे होते, फलंदाजी संथ, मधल्या षटकात अडथळे. तेव्हा संघरचनेत बदल झाला का? अक्षर पटेलसारखा संतुलित खेळाडू बाहेर, प्रयोग चालूच. अक्षर म्हणजे फक्त डावखुरा स्पिनर नाही, तो दबावात विकेट घेणारा, खाली 15 ते 20 जलद धावा करणारा, संतुलन देणारा खेळाडू आहे. असा खेळाडू बाहेर ठेवण्याचा निर्णय योग्य होता का? हा प्रश्न न्याय्य आहे. 96 धावांचा पराभव म्हणजे फक्त एक सामना नाही गेला, तो नेट रन रेटचं संकट आहे. आता भारताला जिंकायचं नाही, मोठ्या फरकानं जिंकायचं आहे. वेस्ट इंडिज जर मोठा विजय घेतली, झिम्बाब्वे जर आणखीन एक पराक्रम केला तर भारताची गणितं कोलमडतील. म्हणजे भारत स्वतःवर नाही, इतरांवर अवलंबून आहे. फेवरेट संघासाठी ही अवस्था लाजिरवाणी आहे. मोठ्या क्षणी मोठं खेळणं लागतं. डेव्हिड मिलरनं दबावात स्ट्राईक रेट 180 दाखवला. आपले मुख्य फलंदाज 80 ते 90च्या आसपास. फरक कौशल्याचा नाही, फरक धैर्याचा आहे. आणि सध्या भारताकडे धैर्य कमी दिसतंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव हा फक्त गुणतालिकेवरचा डाग नाही, तो एका युगाच्या दाव्याला लागलेला तडा आहे. कारण गेली 2 वर्ष आपण काय ऐकत होतो? नवीन टीम इंडिया, भीती नाही, कुणालाही हरवू. पण जेव्हा खऱ्या अर्थाने दडपण आलं तेव्हा आत्मविश्वास नाही, अस्वस्थता दिसली. हीच खरी भीती आहे. जर भारत या स्पर्धेतून बाहेर पडला तर त्याचे परिणाम फक्त या स्पर्धेपुरते मर्यादित राहणार नाहीत. सर्वप्रथम प्रश्न येतील मोठ्या सामन्यातील मानसिक तयारीवर. का वारंवार मोठ्या संघांविरुद्ध बॅटिंग संथ होते? का मधल्या षटकात वेग तुटतो? का स्पिन समोर अस्वस्थता दिसते? ही केवळ तांत्रिक समस्या नाही, ही आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता यांची समस्या आहे. सूर्यकुमार यादवचा प्रश्न गंभीर आहे. तो प्रतिभावान आहे, यात शंका नाही. पण मोठ्या संघांविरुद्ध त्याचा प्रभाव कमी का होतो? USA विरुद्ध वेगळी बॅटिंग,
पाकिस्तान किंवा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वेगळी. मोठा खेळाडू कोण? जो मोठ्या क्षणी मोठं खेळतो. जर हा पॅटर्न बदलला नाही तर त्याच्यावर चर्चा अपरिहार्य होईल. तिलक वर्मा. त्याच्याकडे क्षमता आहे, पण T20मध्ये स्ट्राईक रेट हा लक्झरी नाही, तो गरज आहे. 25 चेंडूत 25 धावा म्हणजे तुम्ही सामना स्थिर ठेवत नाही, तुम्ही दबाव वाढवत असता. जर पुढच्या सामन्यातही तोच वेग राहिला तर प्रश्न उभे राहतील, भूमिका स्पष्ट का नव्हती? अभिषेक शर्मा. त्याच्या बाबतीत सगळ्यात जास्त चिंता मानसिकतेची आहे. फॉर्म जातो, परत येतो. पण भीती आली तर ती मोठी समस्या असते. पार्ट टाइम गोलंदाजासमोर अडखळणं म्हणजे तंत्र नाही, आत्मविश्वास ढासळणं. जर व्यवस्थापनाने वेळेवर विश्रांती किंवा बदल केला असता तर कदाचित ही अवस्था आली नसती. आता गौतम गंभीर यांच्याकडे परत येऊ. नेतृत्व म्हणजे फक्त आक्रमक प्रतिमा नाही. नेतृत्व म्हणजे परिस्थिती ओळखून दिशा बदलणं. पहिल्या 2 सामन्यांमध्ये संकेत स्पष्ट होते. मधली फळी अडकत होती. स्पिन समोर अडचण वाढत होती. तेव्हा मोठा बदल झाला असता तर कदाचित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वेगळी कथा लिहिली गेली असती. हे खापर फोडणं नाही, हे जबाबदारीचं विश्लेषण आहे. कारण कोच हा संघाचा रणनीतिक मेंदू असतो. जर भारत बाहेर पडला तर पुढील काही महिने चर्चा, वाद, पुनरावलोकन यात जातील. काही खेळाडूंवर दबाव वाढेल. काहींच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह येईल. संघरचनेत मोठे बदल होऊ शकतात. आणि सर्वात मोठं, आक्रमक भारत या प्रतिमेला तडा जाईल. पण अजूनही सर्व काही संपलेलं नाही. भारताकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, प्रतिभा आहे. पण आता शब्दांनी नाही, कामगिरीने सिद्ध करावं लागेल. आता जर पुढच्या सामन्यात भारत मोठ्या फरकाने जिंकला, जर मधली फळी निर्भीड खेळली, जर संतुलन परत मिळालं, तर हीच कथा पतनवरून पुनरागमनमध्ये बदलेल. पण जर पुन्हा तोच संकोच दिसला, तोच स्ट्राईक रेट, तोच गोंधळ, तर मग हा वर्ल्ड कप फक्त पराभव नसेल, तो एक धडा असेल. आणि त्या धड्याची किंमत मोठी असेल. अंदाजी, भूमिकेचा गोंधळ, संयोजनाचा प्रश्न. त्यावेळी मोठा बदल झाला का? नाही. अक्षर पटेल बाहेरच, तिलक कायम, अभिषेक कायम, भूमिका तीच. जर त्यावेळी बदल झाला असता तर कदाचित 111 वर कथा संपली नसती. हे कोणावर वैयक्तिक आरोप नाहीत, पण कोच म्हणजे दिशा. दिशा चुकीची असेल तर संघ रुळावरून घसरतो. अक्षरचा मुद्दा. अक्षर पटेल म्हणजे संतुलन. 4 ओव्हर हमखास, दबावात फलंदाजी, मोठ्या सामन्यात विकेट. असा खेळाडू बाहेर ठेवण्यामागचं लॉजिक काय? डावखुरे जास्त आहेत. मग समोरच्या संघाने 6 डावखुऱ्यांना सामोरं जाऊन विकेट घेतल्या कशा? क्रिकेट एक गोष्ट शिकवतं. जो पराभवातून शिकतो तो पुढे जातो. जो पराभवाचं कारण शोधत नाही तो पुन्हा पडतो. हा क्षण भारतासाठी निर्णायक आहे. ही टीम इतिहासात फेवरेट असूनही कोसळलेली म्हणून नोंदली जाणार आहे का? की अडखळली पण परत उभी राहिली म्हणून? निर्णय मैदानावर होईल. पण एक गोष्ट निश्चित, हा धक्का छोटा नाही, हा आरसा आहे. आणि त्या आरशात भारताला स्वतःकडे प्रामाणिकपणे बघावं लागेल.